संघ जर एका बाजूला असेल देवीचा पाडा टॉस जिंकला होता तो म्हणजेच देसाई संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय. प्रथमतः देवीचा पाडा संघाला सलामी जोडी योगेश आणि समीर इंटर होते. नाही वरती तिथे पुढे 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 ते टेबल समोर समोर टेबल समोर. जर पाणी घेऊन जायचं असेल तर 12th मॅनलाच पाणी घेऊन जावं लागेल. 3 ओव्हर नंतर इनिंग ब्रेक मध्ये 12th मॅन पाणी घेऊन जाईल. सो 2 12th मॅन आमच्या सोबत जोडले तर दुर्गेश म्हात्रे आणि त्यासोबतच सूरज म्हात्रे. दोन्ही साईडला म्हात्रेच आहेत. चला बलवात मैदानाकडे आपण करतो सामन्याला सुरुवात. गोलंदाज ट्रॅक वरती आला गोलंदाज धनंजय पाटील येतो गोलंदाज ट्रॅक वरती पहिल्याच ओव्हर मध्ये. पहिलाच बॉल फटका चांगला स्कोर ऑफ द विकेट. फिल्डर होते तिथे उभे. चांगली फिल्डिंग झाली. 30 सकलचा आतमध्ये फक्त सिंगल धाव. समीर च्या बॅटमधनं फटका आला होता. योगेशच्या बॅटमधनं फटका आला होता. पहिला डॉट बॉल बघायला भेटतो गोलंदाज धनंजय. फुल टॉल वसूल केला. बॉल सीमारेषेच्या बाहेर. योगेशच्या बॅटमध्ये तो हा पहिला योगेशच्या बॅटमधनं आला पहिला षटकार. पहिला डॉट त्यानंतरचा षटकार. 6 धावा फलकावर. पुढचा बॉल पुन्हा हवेमध्ये. आता शॉर्ट मिड ऑफचा बिल्डर. चेंडू खाली टिपलाय जाईल. संपला योगेशचा खेळ. षटकाराचा प्रत्युत्तर पुढच्या बॉल वरती. धक्का पहिला देवीचा पाडा संघाला. आता इथे मात्र इथेही चांगली फलंदाजी त्याला करावी लागेल. पहिलाच बॉल पेस करताना टप्पा पडला. थोडासा आतमध्ये येतोय डॉट बॉल. एस्टनचा मागे रवी म्हात्रे उपस्थित यांचा संघ आज खेळतोय. डॉट बॉल येतोय. कमबॅक खूप चांगलं. षटकारानंतर गोलंदाज धनंजयचं. साठी हा बॉल एस्टन वरती चाललाय. फलंदाज होतोय बाद. असून धक्का मैदानावरती देवीचा पाडा संघाला 6 वरती दुसरा.
आणि फक्त 7 इकॉनॉमिकल गोलंदाज बघायला भेटली. ती गोलंदाज धनंजय कडनं. धनंजय ऑलराऊंडर या संघाचा, फलंदाजी सुद्धा खूप चांगली करतो. रोनकचा मी उल्लेख नक्कीच करेन, तो एक खूप चांगला फलंदाज आहे. जीत सुद्धा खूप चांगला फलंदाज आहे. गोलंदाज सुद्धा खूप चांगले आहेत. धावाचा फलकावरती 7. पॉवर प्लेचं षटक पहिलं संपन्न. गडी बाद एकूण 2. आपला त्याने एक बर्थडे ठेव, बाकी 12 पण इच्छा घेऊन जाईल. काले बोलू आज काले सुट्टी होणार ना. कवा इथे येऊ शकतो ना बाटल्या भरायला. षटक पहिला संपन्न. धावा 7. दुसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज टाकवरती आता गोलंदाज रविदत्ता म्हात्रे. त्यांच्या नावाने संघ खेळतोय, ज्यांनी ओळख दिल्या संघाला, ज्याने मात्र सर्व खेळ त्याच्या तालमीमध्ये घडवले, ते स्वतः रविदत्ता म्हात्रे. गोलंदाज ट्रॅकवरती पहिलाच बॉल वाईट यॉर्कर. चांगला बॉल, टॉट बॉल येतोय. बीट केलंय फलंदाज अक्षयला, ज्याने स्ट्राईक स्वतःकडे ठेवले होते. अखेरच्या बॉलवरती एक धाव घेऊन समोर. आता मात्र पुन्हा रविदत्ताचा पुढचा बॉल. इथे मात्र बॉल चाललाय. स्क्वायर लेगला फिल्डर आहेत तिथे. अलॉन दी कार्पेट. थोडीशी मिस्टेक, सेकंडचा कॉल लगेचच दिलाय आणि दुसरी धाव एक कंप्लीट होत असताना 2 धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावरती धावा एकूण आपण बघतोय ते म्हणजेच 9. 2 बॉल 9 धावा धाव फलकावरती. तो षटकार आला होता दुसऱ्या बॉलवर, त्यानंतर केलेलं धनंजयने कमबॅक. त्यानंतर या ओव्हरमध्ये 2 बॉलवरती फक्त 2च धावा. रवी म्हात्रे यांचा षटक आपण बघतो. पॉवर प्लेचं दुसरं षटक. इथे कलात्मक स्ट्रोक स्कूप करायचा होता. फलंदाज अक्षयचा जर विचार केला तर टप्पा पडला, बॉल थोडा बाहेर होता. पाठलाग केला गोलंदाज रवी म्हात्रे यांनी. फलंदाज अक्षयचा समोर फलंदाज सुद्धा अक्षय म्हात्रेच आहे. डॉट बॉल येतोय. धावा फलकावरती स्थगित 9 वरती आपण धाव फलक बघतोय. सामना मैदानावरती सुरू आहे. पहिल्या फेरीतील दुसरा देसाईच्या विरोधात देवीचा पाडा. बॉल हव्यामध्ये. लॉंग ऑनचा फिल्डर येतोय. डाऊन दी बॉल. झेल सोडलाय. सेकंडचा कॉल दिलाय आणि 2 धावा इथे कंप्लीट होत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. झेल ड्रॉप झाला. सोपा खेळ होता तिथे. असं वाटलं होतं की आता झेल कन्वर्ट होईल. जजमेंटर चांगलं होतं. झेलपर्यंत पोहोचले सुद्धा होते, पण अखेरच्या मोमेंटला झेल ड्रॉप झाला. 2 धावा मिळाल्या. 2 10 11 वरती धाव फलक. इन माझं डबल फिगर दुवारी अंकाने 11 धावा. हो, फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगचा फिल्डर धावतोय. पाठलाग. हो, क्रिकेट विथ फुटबॉल. पायाने बॉल अडवलाय. आतमध्येच थांबवलंय चेंडूला. एका वेळेला असं वाटलं होतं जशी धाव घेतली होती स्क्वेअर लेग पासून डीप मिड विकेटचा दिसून धावत होता. त्यानंतर पायामध्ये टाकला. क्रिकेट विथ फुटबॉल बघायला भेटलं. पायाने बॉल थांबवलं, गती कमी केली, बॉल आतमध्येच राहिला. 2 धावा मिळाला. 2 धावा वाचवल्या. फटका इथेही चांगला आहे. पुन्हा काऊ कॉर्नरला बॉल चालला. फिल्डर येतोय तोच. त्यानंतर अजून 2 धावा. 2 धाव फलक अजून पुढे जाईल. धाव फलकावरती आपण बघतोय धावा एकूण. धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी म्हणावेला गेलेला हरकत नाही. आपण थोडी मिसफिल्ड बघायला भेटली या ओव्हरमध्ये. एक झेलही ड्रॉप झाला होता, तो म्हणजे अक्षयचा. त्याचा 2 धावा सुद्धा मिळाल्या होत्या तिथे. धाव फलकावरती एकूण धावा 15 आहेत. 7.50च्या सरासरी. या 15 धावा आपण धाव फलकावरती बघतोय. षटक संपन्न 2. गोलंदाज ट्रॅकवरती पुन्हा आलाय गोलंदाज धनंजय. सेकंड स्पेलमध्ये आलाय धनंजय. त्याने पहिल्या ओव्हरमध्ये 2 गडी बाद करत असताना 7 धावा दिल्या होत्या.
षटक संपन्न 2 धावा 15. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. बॅटची कडा बॉल फाईनल फिल्डर आणि समीर सुद्धा मैदानाचा बाहेर. पॅटनॅम बाला नावाने मात्र ओळख सध्या आला फलंदाजीला डावकूर दाजा. आता गोलंदाज धनंजयला दिशा चेंज करायची. लाईन लेंथ मध्ये आता बदल करावा लागेल. फिल्डिंग मध्ये बदल वारंवार बघायला भेटेल. जोपर्यंत डावकूर फलंदाज मैदानावरती स्क्वेअर लेग डीप मध्ये असेल, मिड विकेट टाळणार असेल, लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर असेल सज्ज. हो पहिलाच बॉल वेगाने टाकला होता. त्याच वेगाने बीट केलंय फलंदाज आशिषला. डॉट बॉल येतोय. षटक सुरू आहे. गोलंदाज धनंजयचं तिसरं सेकंड स्पेल मध्ये आपण धनंजयला बघतोय. 2 बॉल चालत. पहिल्या बॉलवर विकेट, नंतरचा बॉल डॉट आणि हा बॉल हवा तसा कनेक्ट झाला नाही. अपील केलं होतं लेग बायसाठी. बॉल मागे चाललाय. पंचाने सांगितलं लेग बायचे धाव ॲड केली जाईल फलकावरती. फाईनला फिल्डर उभे होते. या अगोदर त्याने झेल टिपला होता. आता मात्र सिंगल फलक चालले. पुढे फलकावरती बघतो आपण धावा एकूण 16. हो फटका चांगला. फिल्डर आहे त्याला बीट केलं, प्रयत्न केले, पुरा पडले. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बॉल नवीनच मिळेल. कधी हरवला, भिजला, फुटला तर चेंडू नवीनच दिला जाईल. स्क्वेअर लागला. षटकार बघायला भेटला. फलंदाज अक्षयचा बॅटमधून आला. ओ यॉर्कर बॉल खोदून काढला. बॉलला सन्मान दिलाय. खरा बॉलवर षटकार, चांगल्या बॉलला सन्मान क्रिकेटमध्ये नेहमीच बघायला भेटला. एक म्हणजे धावल एकने पुढे जाईल. धावलगावरती धावा एकूण आपण बघतो. एक स्कोर बोर्ड ऑन 23. 23 धावा धावलगावरती. चेंडू झाले एकूण 5. शेवटचा बॉल षटका देईल गोलंदाज धनंजय. फटका चांगला. लॉंग ऑनला फिल्डर आहे तिथे उपस्थित. मिळेल फक्त एकच धाव. षटक संपन्न 3 ओव्हरच्या अखेर धावा धावलगावरती 24 गडी बाद. एकूण 3 गडी बाद 24 धावा. 8.00 सरासरीने टाव 3 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. 12th मॅनला रिक्वेस्ट करून पाणी घेऊन जायचं.
24.00 सरासरीने 3 गडी बाद देसाई संघाची धावफलक सॉरी माफ करा देवीचा बडा संघाची धावफलकावरती जीत आल्या गोलंदाज ट्रॅकवरती चौथ्या षटकामध्ये आपण बघतो जीतला 2 ओव्हर नक्कीच आपण बघितलं त्या धनंजयचा मागच्या ओव्हरमध्ये 9 धावा एक गडी तिथे सुद्धा त्याने बाद केला पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा 2 गडी त्याने बाद केले होते जीत पहिलाच बॉल यॉर्कर खोदून काढला अक्षरशः जीत स्वतः धावतोय सेकंडचा कॉल आता मध्ये रनआउट आणि फेकी एक्झॅक्टली झाली स्ट्रायक एंडला काही खूप केले बघितलं नव्हतं गोलंदाज जीतने माहीत नव्हतं बॅकअप तिथे उभा होता नॉन स्ट्रायक एंडला पण जीतला असं वाटलं होतं की ही एकच मिळेल पण फलंदाजाने ज्या अनुषंगाने स्ट्राईक सोडली होती आशिषने की सेकंड हा मी कंप्लीट करणार ती कंप्लीट झाली फेकी चुकीच्या दिशेने आली म्हणावं लागेल तो बरं त्या 2 धावा 2 धावफलक साईल पुढे धावफलकावरती एकूण धावा आपण बघतो त्या म्हणजेच 26 एक बॉल 26 कोळेगावांकडनं जो सज्ज होतं पुन्हा एकदा अपील केलाय बॅट्स लिडिंग एज फलंदाज होतोय कॉड बियॉन्डच्या स्वरूपात लागतो सुरेख धक्का मैदानावरती आशिषच्या स्वरूपात देवीचा बडा संघाला धक्का क्रमांक पहिला बॉल फिक्स करेल नुकताच आला पण आता इथं डाव सावरावा लागेल खरं की धावा येत नाही धावा फक्त धावफलकावरती 26 लागल्यात दुसऱ्याच बॉलवरती मात्र ब्रेक थ्रू मिळवून दिलाय जीत कोळेगावांकडनं पंचांचा आता डावा बाजूने सज्ज होतोय इनफिल्डच्या दिशेने बॉल प्रयत्न फिल्डर होते शॉट एक्स्ट्रा कव्हरला बॅकअप येईल तोपर्यंत लॉंग ऑफचा फिल्डर येतोय 2 धावा कंप्लीट करत असताना 2 धावफलक चालले पुढे 28 धावा बॉल 3 झेलचा प्रयत्न केले होते कठीण असतं कधी कधी असं झेल तुमच्यापासून जो दुरावलेला असतो पण बॅकअप आलं खूप चांगलं फिल्डिंग चांगली बघायला भेटली आतापर्यंत एक झेल जरी ड्रॉप झाला असेल त्यानंतर फिल्डिंगमध्ये जो मात्र वर्चस्व आतापर्यंत खूप चांगलं राहिलं देसाई संघाकडनं गोलंदाजी सध्या खूप चांगली राहिली आहे ऑल कार्पेट बॉल चाललाय मिड विकेट डीपचा फिल्डर येतोय चेंडूवरती तोपर्यंत मिळाली सिंगल सेकंडचा बॉल सागरने केला होता पण नकार अक्षयकडनं आला मिळेल फक्त सिंगल धावफलक पुढे जाईल धावफलकावरती 19 बॉल झाले एकूण 4 2 बॉलचा खेळ 29 सॉरी माफ करा पुन्हा एकदा बॉल त्याच दिशेने चालला पुन्हा मिड विकेट डीपचा फिल्डर स्क्वेअर लेगचा फिल्डर येतोय डीप मध्ये फिल्डर चेंडूवरती येतोय तोपर्यंत या अजून 2 धावा 2 ने 31 चेंडू 5 शेवटचं चेंडू असलेल्या षटकातील गोलंदाज जीत खूप चांगले गोलंदाजी मोठ्या फटक्यांपासून थांबवले वंचित ठेवले आतापर्यंत विचार केले तर जीतने 7 धावा खर्च केल्यात 5 बॉलमध्ये फक्त 7 एकाही गोलंदाजाने दुहेरी अंगाने धावा खर्च केल्या पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 नंतर 8 नंतर 9 सर्वांनी सिंगल डिजिटच मात्र आतापर्यंत खर्च केल्या त्या धावा बॉल मागे चालला आणि इथे लॉंग स्टॉकला बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर आहे तो चौकार आणि 4:35 वरती धावसंख्या आलाय गोलंदाज ट्रॅकवर सज्ज असेल
सो मुख्य व्यासपीठावरती आगमन झाले आमचं कोळेगावचं प्रेमनंद पाटील यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे गावदेव चषक कोळेगाव 2025 मध्ये. हो इथे माझा टप्पा पडला, बॉल बाहेर चालला, बाहेर अगोदरच फिरली होती. सागरची बॉल उशिराने निघून गेला, दिमागतीचा बॉल होता. वाईट जरूर आहे, अवांतरच्या स्वरूपात धाव जरूर मिळेल, पण जर विचार केला फलंदाज सागरचा तर बॅटने खूप अगोदर फिरवली होती. 6 बॉलचा खेळ बाकी आहे, त्याच प्रकारचा हाही बॉल होता. काऊ कॉर्नरला फिल्डर मिळाला फक्त सिंगल. एक ने फलक जाईल पुढे, फलकावरती एकूण धावा 37 पण स्कोर बोर्ड आशिष अजून कलपट्टीवरती खेळतोय. आशिषचा जर विचार केला तर एक षटकार एक चौकार त्याचा बॅटमधनं आलाय. अक्षय सॉरी माफ करा मैदानावरती फलंदाज फटका मोठा खेळायचा होता अक्षयला. इथे जवळपास फिल्डरने स्क्वेअर लेग वरनं फिल्डर येईल, शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंत, तोपर्यंत या धावा मिळतील 2. दोन्ही फलक चालले पुढे, फलकावरती एकूण धावा आपण बघतोय 39 धावा फलकावरती. आतापर्यंत बघायला भेटलं, पहिले मॅच बघायला भेटले थोडेसे लो स्कोर या मॅच मध्ये. स्कोर बोर्ड चाललाय, धावा कमी येत आहेत, पण 39 परत फायटिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल करतोय. देवीचा पडा संघ मैदानावरती प्रथम फलंदाजी करतोय. नाणेफेकी गमावल्यानंतर अक्षय म्हात्रे समोर रोणक म्हात्रे टू म्हात्रे. फलंदाज अक्षयच्या बॅटमधनं फटका चाललाय मिड विकेट डीपला. फिल्डर होते स्क्वेअर लेग, डोक्यावरनं फ्लाय होतो, बॉल सीमा पार आहे तो हा षटकार. सावा 45 स्कोर बोर्ड. शेवटचे 3 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. अक्षय म्हात्रे अक्षय भोईर आहेत, सोडून दिलाय चेंडू, पण कोणत्याही प्रकारची खूण करत नाहीयेत, म्हणजे डॉट बॉल. एक्झॅक्टली अक्षय सांगतोय की बॉल पिचिंग आणि कुठनं नक्कीच निघून गेला, पण पंचाने स्पष्ट नकार दिलाय. सोबत रतन माणेरकर सर, त्यासोबतच आपण बघतोय अरविंद सरांना सुद्धा. डॉट बॉल आहे, कंबा खूप चांगला बघायला भेटत. दिम्याकादीचा बॉल ओव्हर पिच जरूर होता, बॅट आणि चेंडूचा हवा त्याचा संपर्क नाहीये. दुसरीचा कॉल दिलाय, स्ट्राईक हवी, डायरेक्ट हिट करायचं तर झालं नाही. सेकंड आता धाव घेता घेता मात्र फलंदाज होतोय बाद अखेर सागर सुद्धा मैदानाचा बाहेर. नवीन फलंदाज इंटर चला खेळपट्टीवरती मैदानावर बघतो आपण सागर म्हात्रे. एक सागर म्हात्रे मात्र डगआउटला परतला. रनआउटच्या संधीमध्ये एक सागर म्हात्रे मैदानाचा आतमध्ये नॉन स्ट्रायकरला अक्षय समोर आता असेल. फुल टॉस, फटका चांगला डिपला, स्क्वेअरला बॉल ट्रॅव्हल होतो, फिल्डर आहेत तिथे, चांगली फिल्डिंग बघायला भेटेल. 2 धावा कंप्लीट करताना 2 धावा फलक चालले पुढे. 10 फलकावरती बघतो आपण धावा एकूण स्कोर बोर्ड ऑन 2 धावा मिळतील, पण नो बॉल साठी वेस्ट हाईट साठी मात्र आता रिव्ह्यू घेतला जातो, चेक केलं जाईल नो बॉल आहे की नाही. दोन धावा तर जरूर मिळाल्यात, पण आता चेक केला जातोय. स्पर्धा आपण थेट बघतोय लाईव्ह ओम साई MTC YouTube वाहिनीवरती, आणि हा रिव्ह्यू दाखवला जातो आमच्या स्क्रीनवरती. आणि नो बॉल फ्रीट असेल आता अक्षय भोईर साठी. खराब बॉलने मात्र
3 धावा मिळाल्या. 3 धावफलक पुढे जाईल धावफलकावरती. एकूण धावा 49. शेवटचा बॉल सोडून दिला. हा बॉल वेल लेफ्ट. बन्साने सांगितलंय की हा बॉल असेल वाईट. अवांतरची धाव 50 अप. धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल फटका तर चांगला आहे. फ्लिक केलाय. स्क्वेअर एकला फिल्डर आहे. सेकंडचा कॉल. फ्री हिटचा बॉल झेल टिपलाय. म्हणजेच फलंदाज बाद नसेल. पण रनआउट जर झाला असता तर फलंदाज बाद असता. पण 2 धावा मिळाला. 2 धावफलक. 52 धावा धावफलकावरती. 52. डाव संपला. पहिलं धावा धावफलकावरती लागले. 52 फायटिंग स्कोर उभा केला. कारण की देवीचा बडा सिंगाकडे गोलंदाजी चांगली आहे. धावा त्याला डिफेंड करायचा म्हणजे 53 धावा डिफेंड करायच्या स्पर्धेमध्ये. विकेट आणि नाणेफेकीला खूप महत्व आहे. एका बाजूला अक्षय भोईरची ती फलंदाजी. डाव सावरलं तब्बल संघाला नेऊन ठेवलं ते म्हणजेच 52 वरती. आणि एकटा अक्षयचा जर विचार केला तर त्याचा बॅटमन धावा आला एकूण 28 धावा. अक्षय भोईरचा बॅटमन आल्या. डाव सामला तर 52 वरती करूयात. सेकंड पहिला सुरुवात जेव्हा डाव दुसरं सुरू होईल या ऐकवात आवाज कॉम्बॉक्स मध्ये करूयात. परिवर्तन आणि आवाज ऐकवात. भोपरचा एक सुमधुर या दुसऱ्या डावामध्ये. पाटील 2 भूषण पटेल एक्झॅक्टली या टीम मध्ये. जे सन्मान चिन्ह आपण बघतोय जे आम्हाला आलेत स्वर्गीय अनंत शंकर म्हात्रे यांचे स्मरणार्थ निखिल अनंत म्हात्रे यांच्याकडून आम्हाला सन्मान चिन्ह आले. आपण शुभ सन्मान करतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. प्रेमनाथजी पाटील दादांचा सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावर होत असताना बोलवात मैदानाकडे डाव जेव्हा सुरू होईल ऐकवत आवाज पुन्हा एकदा विनोदजी पाटील सरांचा. थँक्यू व्हेरी मच ओमकार. स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचंच. गावदेव चषक 20-25 दिवस दुसरा अंतिम दिवस या स्पर्धेचा. आयोजक आहे जय गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव. ठिकाण आहे आई गावदेवी क्रीडांगण घेसर निलजेपाडा. या ठिकाणी ही स्पर्धा सुरू आहे. आणि दुसरा सामना मैदानावरती आपण बघता सुरू आहे. पहिलं सत्र संपलेलं आहे. देवीचा पाडा संघाने 52 धावा केल्यात. 5 विकेट गमावलेले आहेत. आणि 53 धावांचं लक्ष्य जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाईला पूर्ण करायचं आहे विजयासाठी. पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं लो स्कोरिंग टोटल आपण बघितले. तिथे सहजतेने विजय प्राप्त केला शिवडोन टीमने. या मॅचमधून जो विजेता असेल तो लगेचच शिवडोनशी फाईट करेल दुसऱ्या फेरीमध्ये. तिसरी मॅच आज पिसवली वर्सेस हेदुडनेबा. चौथी मॅच गावदेवी RM11 सोनापाडा वर्सेस जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावळीमध्ये होणार आहे. तर टार्गेट 53 धावांचे. अत्यंत सुंदर अशी क्रीडा स्पर्धा 2 दिवसीय स्पर्धा आहे. आगामी काळात अनेक स्पर्धा आपल्या भेटीसाठी येतील. त्यात सगळ्यात मोठी स्पर्धा आपल्या डोंबिवलीची आणबान शान एक लोकप्रिय स्पर्धा बहुचर्चित बहुप्रतीक्षित स्पर्धा म्हणजे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक दिनांक 18 तारखेला सुरू होते. आणि पहिला सामना उद्घाटनीय लढत बामाली वर्सेस जय हनुमान निळजेमध्ये होणार आहे. रतन मानेरकर कुठे आहेत आमचे अंपायर एजे शोधत आहेत. रतन मानेरकर मॅच सुरू होते. तर 53 धावा करायच्या आहेत. ओपनिंग पेअर मैदानावरती त्या ठिकाणी दाखल झालेली आहे. सलामीला आपण बघताय त्या ठिकाणी स्ट्रायकिंग इनला जीत आणि नॉन स्ट्राईकला कन्हैया. तर जीत अर्थातच रवी म्हात्रे यांचे सुपुत्र. खूप जबरदस्त क्रिकेट दोन्ही मुलं खेळत आहेत. एक रौनक आपण एक जीतला बघतो आणि त्याचबरोबर स्वर्गीय वीरेन म्हात्रे यांचे सुपुत्र देखील मीतला देखील आपण खेळताना बघितले. पण आज मीत टीममध्ये नाही आहे. जीत मीत प्रीत चांगली सुरुवात इथून अपेक्षित आहे.
बॉलिंग मार्कवर योगेश स्टॅकिंगला जीत. पहिलाच बॉल, टार्गेट 53 धावांचं आहे. पहिलाच बॉल मिड ऑनच्या वरून एक्झिक्यूट केलाय, येतोय सीमारेषे बाहेर. पहिल्या डब्यात येतोय चौकार. बघतात अगदी समोर दिला होता फिल्डिंग. आपण बघतात मिड विकेटला एक फिल्डर, एक लॉंग ऑफलाय. ओ हो झेलची शक्यता, पण कठीण होता. स्वतः योगेश गेले होते. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत योगेश, पण चेंडूपर्यंत त्या ठिकाणी आपण बघतोय की पोहोचू शकले नाही. थोडी तरी संधी असते तर योगेशने हा झेल टिपला असता, कारण अत्यंत जबरदस्त फिटनेस त्याचा आणि नेहमीच मैदानाच्या आतमध्ये आपण त्याला चपळाने फिल्डिंग करताना बघत असतो. एक धाव येते इथून. धावसंख्या धावफलकावरती 5. टार्गेट 53 म्हणजे जवळजवळ 10.60 ही धावांची आवश्यक गती या ठिकाणी विजयासाठी हवी आहे. स्ट्राईकला कन्हैया येत आहेत. डाव्या हाताचा एक अत्यंत टॅलेंटेड यंगस्टर तुम्ही बघताय. पूर्वी या संघासाठी आपण भोपर देसाई संघासाठी आपण अनेक लेफ्ट हँडेड बॅट्समन बघितले. त्यामध्ये राम असेल, कुमार असेल, स्वर्गीय रिची असतील, असे कित्येक फलंदाज ज्याने सलामी दिलेली आहे. रामच्या सोबत आपण आधी जितूलाही बघितले, मोरेश्वरलाही बघितलेले. आज राम टीममध्ये नाही आहे, पण ही पुढची पिढी आपण बघताय जी घडवण्याचं काम रवी म्हात्रे करतायत. पिता पुत्रांची जोडी आपण अनेक संघांमध्ये बघत आलेलो आहे. विश्वास असराळ यांना त्यांच्या 2 सुपुत्रांबरोबर खेळताना आपण बघितलेले आहे. तोंड्याचे विश्वास त्यांचे सुपुत्र आदित्य बरोबर, आदिनाथ बरोबर खेळताना आपण बघितलेले आहे. अनेक उदाहरणं देता येतील. देसाईमधून सुखदेव काकांच्या बरोबर आपण रिची प्रमोदलाही बघितलेले. बॉल पाहिजे, तो बॉल त्या ठिकाणी पाठवायचा मैदानावरती. धावफलकावरती बघतो आपण 4 धावा झाल्या. टार्गेट 53चा म्हणजे अजूनही 49 धावा करायच्या आहेत. चेंडू कधी हरवला, फुटला, खराब झाला तर नवीनच चेंडू दिला जाईल असा नियम आहे या स्पर्धेचा. काही ठिकाणी आपण पहिल्या 2 ओव्हरमध्ये नवीन देतो, 2 ओव्हरनंतर जुना देतो. 3 चेंडू आत्तापर्यंत संपन्न झाल्यात. 5 धावा येत आहेत. मागचा चेंडू आपण बघितला डॉट होता. चांगलं कमबॅक, पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता आणि त्यानंतरचं हे कमबॅक अत्यंत चांगलं राहिलं. शॉर्ट ऑफ लेंथ उसळणारा होता, बॅटची एज. चेंडू निघाला थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर. येतो हा चौकार. एज लागली आहे पण मिळतील धावा 4. धावा झाल्यात. टार्गेट 53 धावांचं आहे म्हणजे अजूनही आपण बघितलं 44 धावा इथून करायच्या आहेत. एकही विकेट गमावला नाही, ही जमेची बाब आहे. योगेशची गोलंदाजी अत्यंत चांगली राहिली मागच्या 3 बॉलमध्ये, पण या चेंडूवरती एज लागून चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने गेला. हो सुंदर लाईन लेन पडल्यानंतर सरळ बाहेर निघतोय. अशा प्रकारे आपण बघतो षटक पहिलं संपलं. धावफलकावरती 9. या ओव्हरमध्ये 2 चौकार, 1 सिंगल आली आणि 3 चेंडू डॉटही आलेले आहेत. कारण या कुठेतरी संघर्ष करताना दिसले. या ओव्हरमध्ये 4 चेंडू फेस केले, 3 डॉट होते, 1 एज लागून त्या ठिकाणी धावफलकावरती 9 आहे. टार्गेट अजूनही 24 चेंडूमध्ये 44 धावा विजयासाठी हव्यात. रिक्वायर्डेड 11च आहे मैदानावरती. बघूया, थोडासा संघर्ष कन्हैयाने जरूर केला आहे, पण यंगस्टर हळूहळू शिकतील, चुका होतील. प्रेशरमध्ये बऱ्याचदा अपयश पदरी पडेल, पण त्यातून सावरावं लागेल, पुनरागमन करावं लागेल, कमबॅक करावं लागेल, शिकावं लागेल. संधी या मिळतच असतात आणि रवी म्हात्रे यांनी खूप चांगल्या पद्धतीने या संघाची बांधणी केलेली आहे. क्रिकेट खेळत असताना आपला बिझनेसही व्यवस्थितरित्या त्यांनी सांभाळलेला आहे.
आम्ही नेहमी म्हणतो की तुम्ही सगळ्या गोष्टी करा, सगळे छंद जोपासा, पण आधी स्वतःचं करिअर घडवा. क्रिकेटचं करिअर नंतर घडवा, पण त्याआधी दोन पैसे कमवण्याची अक्कल तुमच्यामध्ये यायला हवी. तुम्हाला जी गोष्ट चेंडू हवे झेलची शक्यता, स्वतः सागर चेंडूच्या खाली येतोय आणि अशा प्रकारे पहिल्या विकेटचं पतन जीत परततोय. सुरुवात खूप चांगली केली होती जीतने चौकाराने, पण त्यानंतर जीत आपण बघतोय बाद होतोय मैदानावरती पहिल्या विकेटचं पतन. आज झालाय मैदानावरती त्याचाच भाऊ रौनक मैदानावरती दाखल झालेला आहे. छोटा भाऊ या ठिकाणी कुठेतरी निराशा करतोय, पण बघूया कॅप्टनच्या भूमिकेत रौनकला आपण बघितले. रौनक तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. धावसंख्या धावपलकावरती एकूण आहे ती म्हणजे 9. बॉलिंग मार्कवर सागर. वरती विकेट एलजे गाविंडकडनं हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, यष्टांच्या मागे बाळा. काय सुपर एफर्ट त्या ठिकाणी आपण बघतोय. काय जबरदस्त एफर्ट्स. आशिष मात्रे उर्फ बाळा, बाळा या नावाने प्रसिद्ध आहेत आणि अत्यंत जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत. स्पेशली बॉलिंग अप्रतिम राहिलेली बाळाची, पण वेळ नसतो बाळाकडे क्रिकेटसाठी फारसा. आउट ऑफ कंट्री देखील असतात, त्यामुळे बऱ्याचदा क्रिकेटसाठी वेळ देता येत नाही. बॉलिंग मार्कवर सागर. ओ फुल टॉस स्विंग केलाय, पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. रौनकच्या बॅटमधून येतोय हा गडागती प्रहार. चेंडू सीमा बार येतोय हा षटकार. हा चेंडू अगदी बॅटवरती दिलाय फुल टॉस. सुपर शॉट आपण बघितला. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न आणि चेंडू बघा एज लागल्यानंतर थोडासा हळूवारपणे मागे आला, पण नशीब बलवत्तर की तो यष्टांवरती आदळला नाही. चांगलं कमबॅक सागरचं आपण बघतोय. धावसंख्या धावपलकावरती एकूण झाली ती म्हणजे 15 धावा. चांगली कॉन्टेस्ट. धावा पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपण बघितलं देवीचा पाडाच्या 24च होत्या, पण त्याने नंतर कमबॅक केलं. नंतर त्याने 29 धावा गेल्या पुढच्या 2 ओव्हरमध्ये. बॉलिंग मार्कवर सागर. स्ट्राईकला रौनक. ओहो सुंदर कलात्मक फटका. कव्हरच्या दिशेने लॉफ्टेड ड्राईव्ह. चेंडू सीमा बार येतो चौकार. सुंदर फटका होता. गॅप होती मागे, कुठलाही फिल्डर नव्हता. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑन स्क्वेअर लेगला डीपमध्ये फिल्डर आहेत. बॅटचे चेंडू पॉइंटला फिल्डरच्या डोक्यावर उडतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही झालाय, कारण की चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतंय. अशा प्रकारे आपण बघतोय षटक संपलेलं आहे. दुसरं धावा धावपलकावरती 20. टार्गेट आहे एकूण 54 धावांचं, म्हणजे 34 धावा येणाऱ्या 18 चेंडूमध्ये करायचे आहेत. 11.33 धावांची आवश्यक. 18 चेंडू आणि 34 धावा. रौनकला साथ द्यावी लागेल. 18 चेंडूमध्ये विजयासाठी या ठिकाणी 34 धावांची गरज आहे. सागर फराड ओमसाई ही स्पर्धा कव्हर करत असताना, आणि यंदा सगळीकडे चर्चा आहे MTCच्या बाबतीत. सगळेजण म्हणतात की यंदा खूप सुंदर पद्धतीने मोठमोठ्या स्पर्धा ते कव्हर करतायत.
आणि विशेष म्हणजे मेहनती आहेत. अजिबात हलगर्जीपणा नसतो. जेव्हा रोशन ऑपरेटिंगला असतो, जेव्हा सागर ऑपरेटिंगला असतो आणि सगळेच कॅमेरामॅन मेहनत घेत आहेत. तुम्ही चांगलं काम करा, क्वालिटी द्या, चांगली सर्व्हिस द्या, क्लॅरिटी द्या, कामं तुमच्याकडे चालून येतील. योगेश, ओ फटका व्यवस्थित आला नाही चेंडू बॅटवरती. या दरम्यान आपण बघतोय थ्रो गरज होती का, आणि बघा तिथे दोघांमध्ये कॉर्डिनेशन चुकलं होतं, पण बॅकअप मिळतंय. केवळ एक धाव, धावसंख्या धावफलक होती एकूण झाली ती म्हणजे आपण बघतोय 21. आमचे स्कोरर आमच्या सोबत आहेत पराग पाटील. पी चांगलं स्कोरिंग करत आहे. आमचे ऑपरेटर सागर फराड आहेत. बॉलिंग मार्कवर योगेश, स्ट्रायकिंगला कन्हैयासाठी डीपमध्ये आपण ऑनसाईडला बघतोय की 3 फिल्डर लावलेले आहेत. स्क्वेअर लेग 4 लावलेले आहेत. मिड विकेट. हा चेंडू जाऊ दिलाय आउटसाईड दी ऑफ स्टंप पडल्यानंतर निघतोय. धावचीची संधी आहे, इथून ती गमावलेली आहे. वाईड बॉलचा इशारा 1+1. स्ट्राईक मात्र स्वतःकडे रौनकने ठेवलेली आहे, कारण कन्हैया आपण बघितलं की वाईड बॉल गेल्यानंतर कन्हैया तयार नव्हतं या धावेसाठी, पण खूप चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत असताना मैदानावरती आपण बघतोय रौनकला. धावफलकावरती एकूण झाल्या त्या म्हणजे 23. बॉलिंग मार्कवर तयार योगेश. पहिले षटक 9 धावा खर्च केल्या होत्या योगेशने. रौनकसाठी फिल्डिंगची व्यूहरचना स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, एक लॉंग ऑनला फिल्डर आहे. ऑन साईडला फुल टॉस पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. खराब बॉल, येथील धावा 4. संख्या धावफलकावरती 27, म्हणजे अजूनही इथून आपण विचार करतो 26 धावांची गरज आहे. ड्राईव्ह करतायत लॉंग ऑफला फिल्डर तैनात. क्षेत्ररक्षण खूप सुंदर झालंय. एक यंगस्टर त्या ठिकाणी बघतो आपण फिल्डिंग करत असताना लॉंग ऑफला सागर म्हात्रे. तर 2 सागर या संघामध्ये आपण बघतोय, आणि दोन्ही मला वाटतं म्हात्रेच आहेत. एक ज्युनियर एक सिनियर. तर ज्युनियर सिनियरची परंपरा अनेक संघांमध्ये आपण बघत आलोय. ओ हो यावेळेस मात्र कन्हैया करतोय का प्रश्न आहे, कारण कन्हैयाने केलेले डॉट बॉल फेस ते कुठेतरी अंगलट येऊ शकतात. तब्बल 4 चेंडू त्याने डॉट फेस केलेले आहेत. कन्हैया मोठे फटके जाऊ द्या, चेंडू त्याला मिडल करता येत नाही. वारंवार त्याच्या बॅटची मुवमेंट तुम्ही बघा. ऑनसाईडला खेळणं तो पसंत करतोय. धावसंख्या धावफलकावरती 28. ऑन साईडला खेळत आहेत लॉंग ऑनला फिल्डर. डीपमधून सागर मात्र येत आहेत. काय फिल्डिंग आहे बघा, अफलातून क्षेत्ररक्षण. सिनियर सागर देखील याच पद्धतीने फिल्डिंग करत आहेत. दुसऱ्या बाजूला ज्युनियर सागर हे देखील इम्प्रेस करत आहेत. गुड फिल्डिंग. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाले ती म्हणजे 29 धावा झाल्यात. अजूनही विजयासाठी 24 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्को योगेश, स्ट्राईकला रौनक. जे काही करायचं आहे ते आता रौनकलाच करायचं आहे. ऑन साईडला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. रौनक त्या ठिकाणी फिल्डर आहेत. रौनकने हा स्ट्रोक खेळला होता रौनकच्या दिशेने, आणि सिंगलने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतो 30. विजयासाठी आता हव्यात एकूण धावा आपण जर बघितल्या तर 23. 12 चेंडूमध्ये 23 धावा करायच्या विजयासाठी. रिक्वायर्ड रेट 11.
संगीत आमचे DJ ऑपरेटर सादर करत असताना डीजेचं नाव माहिती नाही मला. DJ आपले आणि अशा ठिकाणी ते बसलेले आहेत की दिसत नाही तिथून. त्यांना जबरदस्त जागा दिली आहे. DJ कुणाल आहेत. तर आमच्यासाठी स्क्रीन आणलेली आहे सागरने. सागरचं मनापासून आभार व्यक्त करतोय. का तर 2 दिवसीय स्पर्धेमध्ये कधी स्क्रीन बघायला मिळत नाही आम्हाला. स्क्रीन दिल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित त्याचं वर्णन करता येतं, फटक्याचं वर्णन करता येतं आणि तिथे बघून तुम्हाला व्यवस्थित कॉमेंटेटरला त्याची मदत होत असते. स्क्रीन द्यायला हवी, पण बऱ्याचदा बजेट कमी असतो काही जणांचा, त्यामुळे ती स्क्रीन लावली जात नाही. पण भिवंडीमध्ये आम्ही जेव्हा जातो तेव्हा कंपल्सरी एक स्क्रीन असतेच कॉमेंट्री बॉक्समध्ये. रुचित बॉलिंग मार्कवर. ओ फ्लायटेड चेंडू, रिव्हर्स शॉट, काय जबरदस्त बघा. पहिलाच बॉल, माहिती नव्हतं की गोलंदाज कोण आहे, कशा पद्धतीने बॉल फेकेल, पण रौनकने इरादा बनवला होता की आपण रिव्हर्स खेळणार आणि या चौकाराने आता समीकरण बदलेल. धावफलकावरती झाल्या त्या 34-19 धावांची आता गरज आहे. 11 चेंडू शेष आहेत. बॉलिंग मार्कवर रुचितला पाचारण करण्यात आलं. रुचितने फिल्डिंग जबरदस्त केली. मागाशी आमचे 12th मॅन थोडंसं त्यांचं कन्फ्युजन झालं. त्यांनी रुचितऐवजी सागर सांगितलं. त्यांना वाटलं सागर फिल्डिंगला आहेत, पण सागर देखील यंगस्टर आपण बघतायत. अनेक नवीन चेहरे आपण बघतो या संघामध्ये. ओ हो, फ्लाईट दिली होती, पाठवलाय लॉंग लेगच्या दिशेने. बॅक टू बॅक दुसरा चौकार रौनकच्या बॅटमधून. साठी काय जबरदस्त बॅटिंग रौनक करतोय, जबाबदारीने खेळतोय आणि खूप सुंदर पद्धतीने सगळ्या बाजूने. आणखीन एक, हा देखील जाईल सीमारेषेबाहेर. लेग बायच्या रूपाने ही धाव येते. एकूण 4 धावा इथून ॲड होतील. समीकरण सोपं होईल. 4 बॉलमध्ये 4 चौकार आल्यात, 3 बॅटने आलेत आणि हा चौथा लेग बायच्या रूपाने. धावफलकावरती आपण बघतोय 47 बॅटकडे, तर बॅटकडे आणि 4 चौकार ठोकलेले आहेत. बघूया हा रेकॉर्ड बनतोय का. 6 बॉलमध्ये 6 चौकार येतील का. ओ यावेळेस मात्र एज आहे. सलग 4 चौकार ठोकल्यानंतर रौनक परततोय. फ्लाईटने बीट केलं, उंची दिली होती, संत गतीने फेकला होता आणि फलंदाज रौनक बाद होतोय. धावफलकावरती आपण बघतोय त्या ठिकाणी 47.
आणि 7 धावा करण्यासाठी जवळजवळ चेंडू आपण बघितलं तर 7 शिल्लक असतील. यावरचे 5 चेंडू, त्यामध्ये 4 चौकार रौनकच्या बॅटमधून सलग आले आणि अखेरच्या 5व्या बॉलवरती विकेट प्राप्त केले. स्ट्रायकिंगला दत्ता, रुचित. सुंदर चेंडू होता, लेग ब्रेक होता, डॉट बॉल येतोय. शेवटचे 2 चेंडू अप्रतिम हाताळले, पण पहिले 4 चेंडू अगदी पुढ्यात टाकले, 4 चौकार आले. षटक संपलेले. चौथा आता इक्वेशन 6 बॉल 7ची गरज. विकेट आपण जर बघितले तर विकेट गमावले देवीचा पाडा संघाने 5 आणि त्या कंपॅरिझनमध्ये आपण बघतोय देसाईचे केवळ 2 विकेट आहेत. त्यामुळे इथून जर 6 चेंडू 6 धावा केल्या, 5पेक्षा कमी विकेट गमावले तर हा सामना जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई जिंकेल. आणि नाणेफेकीचा कौल देखील त्यांच्या बाजूने लागलेला आहे, त्यामुळे तो बेनिफिट त्यांना मिळेल. कारण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये आपण हे चित्र नेहमी बघत आलेलो आहे. कित्येक वर्षापासून आपला हा नियम आहे की जर धावांची बरोबरी झाली तर विकेट्स बघितले जातात, विकेट समान असले तर मग त्या ठिकाणी आपण टॉसची मदत घेत असतो. आता बरेचसे सामने आपण टाय होताना बघितलेले आहेत. एक सामना आपण घेसर आणि दिवामध्ये बघितला होता. 84 धावा केल्या होत्या निळजेच्या मैदानावरती. नाईट स्पर्धेमध्ये स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषकमध्ये 84 धावांचा पाठलाग करताना दिवानेही 84च केले, पण विकेट त्यांचे जास्त होते. 8 विकेट होते आणि घेसरचे 5 होते. त्यामुळे त्या विकेटमुळे ते मॅच त्यांनी गमावली. त्याचबरोबर आपण बघितलं मॅच देसाईच्या मैदानावरती निळजे वर्सेस सोनारपाडामध्ये, जिथे 71 धावा निळजेने केल्या होत्या. 12 चेंडूमध्ये 27 पाहिजे होत्या. 4थ्या ओव्हरमध्ये 24 आल्या आणि 6 बॉल 3 झाल्या नाही. त्या सोनारपाडाला स्कोर लेवल झाला. इथून मात्र कन्हैया बऱ्याच वेळापासून प्रयत्न करत होता आणि या षटकाने कन्हैयाने मात्र संघाची धावसंख्या धावफलकावरती एकदम नेऊन ठेवले समीप. आणि आता केवळ इथून विजयासाठी बॉल द्या. केवळ 1 धावेची गरज आहे. कन्हैयाने भरपूर संघर्ष केला या इनिंगमध्ये आपण बघितलं. त्याचे सुरुवात आपण बघितलं, भरपूर संघर्ष, डॉट बॉल भरपूर फेस केले आणि हा चेंडू अगदी कन्हैयाच्या बॅटच्या रडारमध्ये आला आणि खूप सुंदर पद्धतीने हा षटकार येताना दिसला आहे. केवळ 1 धावेची गरज आहे. बाळा, आशिष उर्फ बाळा. उसळणारा चेंडू, पूल करण्याचा प्रयत्न. या दरम्यान आपण बघतायत कन्हैया निघतायत या ठिकाणी डगावरच्या दिशेने. बॅटची हलकीशी एज होती, पूल करायचं होतं आणि आणखीन एक धक्का मैदानावरती जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाईला. मिलिंद, माफ करा, रामचा टी शर्ट त्यांनी परिधान केलं आहे. रामला सुट्टी मिळाली नाही आणि रामला सुट्टी मिळेल शुक्रवार आहे म्हणूनच एंट्री फिक्स करण्यात आली. कारण राम या संघाचा आघाडीचा टॉप ऑर्डरचा बॅट्समन आहे आणि रवी मात्राने सांगितलं की यंदा खूप चांगली बॅटिंग राम करतोय. आमच्या नावावरती भरपूर रेकॉर्ड्स आहेत. तर मिलिंद एक लेफ्टी बाहेर, एक लेफ्टी आतमध्ये मैदानाच्या येत असताना बॉलिंग मार्कवर आशिष उर्फ बाळा. सामना सोपा झाला मैदानावरती, तो म्हणजे देसाई संघासाठी. पूल केलाय, अशा प्रकारे सामना फिनिश होतोय. सामना जिंकलाय जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाईने, रवी मात्रे यांच्या संघाने आणि 3 चेंडू व 7 गडी राखून हा सामना जिंकलेला आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि यानंतर विनर्स वर्सेस विनर्स अशी मॅच होईल. शेडोनचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत आणि देसाईचे कॅप्टन देखील लगेचच या ठिकाणी रौनक येतील. पण त्याआधी आपण सामनावीर हा पुरस्कार या ठिकाणी जाहीर करूया. मॅन ऑफ द मॅच ज्याने 31 धावांची लाजवाब खेळी साकारली तो फलंदाज रौनक रवी मात्रे. मॅन ऑफ द मॅच. त्याचे रौनक संघनायक